नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासी फॅशन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत लहान मुलीची पेशवाई नववार साडी कटिंग आणि स्टिचिंग। ठीक आहे, हो, मी कटिंग आणि स्टिचिंग सुद्धा तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण जर तुम्हाला मनापासून शिकायचं असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी एक सांगते, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्या माझ्या नवीन मैत्रिणी जॉईन होत आहेत व्हिडिओला, तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुम्हाला असे छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवर नेहमी बघायला मिळणार आहेत। तर चला, वेळ आता न घालवता आपण सुरुवात। चला मैत्रिणींनो, आता आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण माप बघूया। ठीक आहे, तर 9 वर्षाच्या मुलीसाठी ही नववार साडी आपण बघत आहोत। तर माप बघूया आधी। तर पूर्ण उंची आहे 32 आणि सीट घेर आहे 31। तर ही साडी मी तुम्हाला कटिंग करून कशी शिवतात त्याप्रमाणे दाखवते। ठीक आहे, अखंड मध्ये नाही, कटिंग करून ही साडी आपण शिवायची आहे। तर चला, आता सर्वात आधी अस्तर कटिंग करायचं आहे। तर इथे मी लहान मुलीची साडी आहे, त्यामुळे 1.5 मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे। ठीक आहे, आणि ही घडी आता अशी डबल आहे। ठीक आहे, डबल आहे पूर्ण अशी। आता याच्यावर ही अशी डबल घडी करायची। ठीक आहे, म्हणजे ही 4 पदरी घडी होणार आपली। तर ओपन बाजू वरच्या बाजूला ठेवायची अशा पद्धतीने। हे बघा, 1 2 3 आणि 4 असे 4 पदरी आपण घडी करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता माप टाकूया। तर बघा, आता माप टाकूया। आता वरच्या बाजूला ओपन बाजू आपण ठेवलेली आहे। ठीक आहे, ओपन बाजू ठेवायची आहे। तर वरची बाजू जर वाकडी तिकडे असेल, म्हणजे क्रॉस मध्ये वगैरे कापड असेल, तर पट्टीने अशी वर रेषा मारून सरळ करून घ्यायचं। ठीक आहे, म्हणजे माप खालीवर होणार नाही, व्यवस्थित माप एकसारखी येणार व्यवस्थित। ठीक आहे, आता या लाईनीपासून उंची आपल्याला मोजायची आहे। तर उंची, पूर्ण उंची जेवढी आहे तेवढी अस्तरवर पूर्ण घ्यायची आहे। ठीक आहे, तर आता 32 उंची आहे। तर इथून पूर्ण उंची घ्यायची। तर बघा, आता इथे कापड कमी पडतंय, तर साईडने निघणार आहे। लहान मुलीचं आहे त्यामुळे मी कापड कमी घेतलेलं आहे, ते आपण ॲडजस्ट करू शकतो। तर इथून पूर्ण उंची घ्यायची आहे। ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त सांगते। समजा आता ही पूर्ण उंची आहे। ठीक आहे, तर इथे मी खाली, हे बघा, हे असं समजा, बघा हा पेपर ठेवला मी, हे कापड समजा। तर आता इथून पूर्ण उंची 32 घेते आणि मार्क करून घ्यायचं 32 वर। हे 32 वर मार्क केलं। आता खाली बॉटम, तर बॉटम लहान मुलीचं आहे म्हणून 7 इंच घेणार मी। ठीक आहे, 7 इंच बॉटम घ्यायचं, मार्क केलं 7 इंचावर। आता इथून सीट उंची टाकायची आहे। तर सीट उंची, सीटचा 3रा अधिक 1 इंच घ्यायचं। तर आता सीटचा 3रा किती येतो? सीट किती आहे इथे? सीट घेर आहे 31 इंच, सीट घेर आहे 31। तर 31चा 3रा म्हणजे 31ला 3 ने भाग द्यायचा। तर बघा, 3 1 3, 0 वरून हा 1 घेतला। आता इथे याच्यावर आपल्याला 0 घ्यायचा आहे, तर वर पण 0 द्यायचा। ठीक आहे, आणि पॉइंट द्यायचा। आता 10 भागिले 3, मग 3 त्रिक 9। ठीक आहे, 3 त्रिक 9, 3 चौक 12, तर 3 त्रिक 9 येणार इथे। 10तून 9 वजा करायचे। ठीक आहे, जे येईल ते येईल। आता इथे उत्तर काय आलं आपलं? इथे 10.3 म्हणजे 10.15। तर 10.15 इथे आपण
सीटचा तिसरा घ्यायचा. 1 इंच ऍड केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, कारण वर आपण बेल्ट लावत असतो. ठीक आहे, तर इथे सीटचा तिसरा घ्यायचा. सीटचा तिसरा आहे 10.25, तर 10.5 घेते मी, पाव इंच एक्स्ट्रा घेते. ठीक आहे, तर इथे 10.5 घेतलं. इकडे सुद्धा 10.5 वर मार्क करायचं आणि सरळ रेषा आखून घ्यायची, सरळ रेषा जोडून घ्यायची. ठीक आहे, आता ही झाली सीट उंची. ठीक आहे, आता ही लाईन कोणती झाली आपली? सीट घेराची. ठीक आहे, सीट घेराची लाईन झाली इथे आपली. तर आता ही सीट घेरावर आपल्याला, या सीट घेर रेषेवर आपल्याला सीट घेराचं माप टाकायचं. तर सीट घेराचं माप टाकताना सीट घेरचा तिसरा अधिक 1 इंच टाकायचं. ठीक आहे, आता सीट घेरचं ऑलरेडी आपल्याला मिळालेलं आहे. किती आहे? 10.25. 10.25 अधिक 1 इंच किती झालं? 10.25 अधिक 1 म्हणजे 11.25. तर इथे 11.25, तर मी 11.5 घेते. ठीक आहे, इथे 11.5 घेतलं. आता इथून 2 इंच मागे यायचं, 2 इंच मागे यायचं आणि हेच जे माप आलेलं आहे, आता 2 इंच मागे घेऊन जे माप आलेलं आहे तेच वर टाकायचं इथे. ठीक आहे, ही सरळ रेषा वर जोडून घ्यायची अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला क्रॉस मध्ये असा आकार देऊन जोडून घ्यायचा. हा असा आकार द्यायचा सीट घेराचा. ठीक आहे, आता इकडे बॉटम कडे हा जो पॉइंट आलेला आहे आपला, हा पॉइंट आणि खाली बॉटमचा पॉइंट आहे बॉटम घेराचा, तो असा इथे जोडून घ्यायचा. असा. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर हे झालं आपलं 2 पायांचं कटिंग. ठीक आहे, तर मैत्रिणींनो, आपण अस्तरवर कटिंग बघितली आहे पायाची. आधी आपण कटिंग करून घेतलेली आहे. आता पुढची स्टेप आहे डायरेक्ट साडीवर पूर्ण कटिंग करायची. जेवढे पार्ट आपल्याला करायचे आहेत साडी स्टिचिंगसाठी ते सर्व कटिंग डायरेक्ट साडीवर करायचं आहे. तर बघा, साडीवर डायरेक्ट करण्यासाठी एक एक्स्ट्रा व्यक्तीची गरज लागते व्हिडिओ काढण्यासाठी. कारण मी काम करणार तर दुसरी व्यक्ती व्हिडिओ पूर्ण साडीवर असा फिरला गेला पाहिजे. आता एकटीकडनं कॅमेरामध्ये पूर्ण म्हणजे ते शूट करता येणार नाही एवढं, म्हणून मी तुम्हाला आधी पेपरवर समजावून सांगते कशी कटिंग करायची साडीवर. म्हणजे मग नंतर मग मी जे साडीवर कटिंग करणार तर तुमच्या ते लक्षात येईल पटकन. ठीक आहे, तर चला आता आपण सुरुवात करूया. तर बघा, ह्या पेपरवर मी ड्रॉइंग करून घेतलेलं आहे. ही बाजू बघा, इथे पदर आहे, हा इथे बॉर्डर आहे ही मोठी आणि खालच्या बाजूला छोटी बॉर्डर आहे. माझ्याकडे जी कस्टमरची साडी आलेली आहे ती याच पद्धतीची आहे, म्हणून मी तसंच ड्रॉ केलंय म्हणजे तुम्हाला समजेल फटाफट. ठीक आहे, तर ही मोठी बॉर्डर वरच्या बाजूला आहे, छोटी बॉर्डर खालच्या बाजूला आहे आणि साडी सिंगल अंथरायची आहे. आणि पदर मी माझ्या डाव्या हाताला घेतलेला आहे आणि उजव्या हाताकडे नेस्ता पदर आहे. ठीक आहे, तर साडीवर सर्वात आधी लक्षात घ्यायचं साडीवर कटिंग करताना की साडीवर जर काही डिझाईन असेल मध्ये, जसं बघा मी इथे डिझाईन काढलेली आहे, म्हणजे माझ्याकडे जी साडी आहे त्याच्यावर असे छोटे गोल गोल डिझाईन आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे. पण जर दुसऱ्या साड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्ट्या असतात वेगवेगळ्या आकाराच्या, तर ते लक्षात घ्यायचं आणि मग त्या पद्धतीने कटिंग करायचं. ठीक आहे, पुढचे प्रकार म्हणजे पुढचे जे पार्ट आपण काढतो तेव्हा अगदी व्यवस्थित पदर काढताना प्रॉब्लेम नाही. कारण काय करायचं, सरळ बाजू आधी साडीची वर ठेवायची आणि उलट बाजू खालच्या दिशेला ठेवायची. ठीक आहे, खालच्या बाजूला. आणि पदर हा मी असा डाव्या हाताला माझा अंथरलेला आहे.
तर आता आपण माप टाकूया। तर आधी सर्वात आधी पदर काढायचा आहे। तर पदराचं माप घेताना उंचीच्या दुप्पट घ्यायचं आहे, ठीक आहे। तर सर्वात आधी मी इकडे माझ्याकडे जी बाजू आहे तर त्याच्यावर माप टाकते। पूर्ण उंची इथे आहे आता 32, ठीक आहे। तर 32 समजा मी असं अंदाजे करते, तुम्ही समजायचं इथे, ठीक आहे। इथे समजा आता बघा हा 32 आहे, इथे आलं 32, एक मार्क केलं, पुन्हा दुसऱ्या वेळा 32, म्हणजे उंचीच्या दुप्पट माप घ्यायचं आहे आपल्याला। हे झालं उंचीच्या दुप्पट खालच्या बाजूला, माझ्याकडे जी बाजू आहे ती। आता वरच्या बाजूला त्याच पद्धतीने उंचीच्या दुप्पट घ्यायचं आहे, म्हणजे 32 अधिक 32 म्हणजे इथे येणार 64, ठीक आहे। आता हे एक वेळा घेतलं 32, परत दुसऱ्या वेळा हे झालं उंचीच्या दुप्पट, आणि वरच्या बाजूला उंचीच्या दुप्पट घेऊन इथे मी 10 इंच, लहान मुलीचं माप आहे, साडी आहे 10 लहान मुलीसाठी, म्हणून 10 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे, ठीक आहे। 10 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे। पुन्हा एकदा सांगते बघा, माझ्याकडे जी साईड आहे त्याच्यावर पदरासाठी मी उंचीच्या दुप्पट माप घेतलेलं आहे। उंची इथे आहे माझी पूर्ण उंची आहे 32, तर त्याच्या दुप्पट घ्यायचं, 32 अधिक 32 असं हे 64 वर मी माप करून घेतलेलं आहे खालच्या बाजूला, आणि त्याच्या समोरच्या म्हणजे वरच्या बाजूला उंचीच्या दुप्पट अधिक 10 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत, ठीक आहे। आता जे हे एक्स्ट्रा आपण घेतलेलं आहे, तर इथून तर इथे खाली जे आपण उंचीच्या दुप्पट घेतलेलं आहे तिथे क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं, रेषा मारून घ्यायची अशी, असं जोडून घ्यायचं, किंवा सरळ सुद्धा घेऊ शकतात, ठीक आहे। असं सरळ सुद्धा घेऊ शकतात। आता काय करायचं, पदर कटिंग करून घ्यायचा। हा सरळ केला तर छान आहे, कारण काय हा क्रॉस हा कापड आपल्याला घालवावाच लागतो। तर सर्वात आधी बघा मी सरळ कट करून घेते, सरळ कट करायचं, आणि मग हा क्रॉस मध्ये आहे तो सुद्धा कापड कट करून घ्यायचा। हा झाला आपला पदर, ठीक आहे, समजलं। कस्टमर लहान मुलीची शिवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पदर जो असतो, काहींना पॅरेंट्सला विचारून घ्यायचं मुलींच्या की पदर तुम्हाला हा पूर्ण हवा आहे की छोटा हवा आहे, त्याप्रमाणे विचारायचं, आणि कट इथून उंची घ्यायची। जर बोलले आम्हाला छोटा हवा आहे, ठीक आहे, तर काय करायचं, इथून असं 22 ते 23 इंचचा पदर ठेवायचा, ठीक आहे। इथून असं खूण करून घ्यायची आणि मग कट करून घ्यायचं पहिल्यांदा। आता कट कुठून करणार, तर ही छोटी बॉर्डर आहे ती पहिल्यांदा कट करायची, म्हणजे मोठी बॉर्डर आपल्याला राहू द्यायची, आणि तिथून वरच्या बाजूला समजा आता आपल्याला 22 हवी आहे, तर इथे इथपर्यंत उंची येते आहे पदराची, ठीक आहे, उंचीला म्हणते मी, ठीक आहे। हे असं मार्क करून घ्यायचं, असं मार्क करायचं, पूर्ण मार्किंग करायची व्यवस्थित सरळ, आणि मग कट करून घ्यायचा पदर, आणि मग तेवढाच पदर ठेवायचा, ठीक आहे। आणि हा पदर जर वरून कट झाला, हा वरून कट केल्यावर त्याला जी बॉर्डर निघते, ही जी बॉर्डर वेगळे आपण हे कापड काढल्यावर ही बॉर्डर बाजूला निघते, तर ती बॉर्डर अर्ध्या इंचावर कापून अर्ध्या इंचावर मार्क करायचं असं, ठीक आहे। अशी अर्ध्या इंचानी मार्क करून ही बॉर्डर काढून घ्यायची आणि पुन्हा इथे जोडून टाकायची, ठीक आहे। अशा पद्धतीने ही लहान मुलींसाठी पदर आपण करू शकतो। पण आता मला इथे म्हणजे मी डायरेक्ट साडीवर कट करेल तर तेव्हा दाखवेलच, पण इथे मी कस्टमरला विचारले तर त्यांना पूर्ण साडीचा पदर हवा आहे, त्याच्यामुळे मला बॉर्डर कट इथे करायची नाहीये, जसा आहे तसाच पदर राहू द्यायचे। फक्त मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही विचारून घ्यायचं आणि त्याप्रमाणे कसं करू शकतात ते मी तुम्हाला समजावलं, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपला हा पदर निघालेला आहे। आता साडीचा हा उरलेला भाग असतो, पदर बाजूला ठेवून द्यायचा। आता ह्या उरलेल्या भागामध्ये आपण जे कटिंग केलेलं आहे अस्तरवर पायाचं, ठीक आहे,
तर ते कटिंग करायचं आहे. तर त्यासाठी आता आपल्याला तुम्ही ह्या बाजूने काढा किंवा ह्या बाजूने काढा, नेसत्या पदराकडनं कोणत्याही बाजूने आपण काढू शकतो, कारण दोन्ही बाजूने आपलं सरळच आहे. ठीक आहे, कापड सरळ आहे, त्यामुळे कोणत्याही बाजूने. फक्त आता काय करायचं बघा, आता मला बॉर्डर हवी आहे मोठी, पायाकडे पण मोठी हवी आहे. तेही विचारून घ्यायचं कस्टमरला की तुम्हाला पायावर छोटी बॉर्डर हवी का मोठी बॉर्डर हवी, त्याप्रमाणे साडीचं कटिंग करायचं आहे. आणि परत पुन्हा आपलं डिझाईन असतं त्याप्रमाणे सुद्धा ठरवायचं आहे. ठीक आहे, डिझाईन जशी असते तशी. समजा जर आता मोर वगैरे असलं आणि मोराचं डोकं जर असं वर मोठ्या बॉर्डरकडे असेल, तर तुम्हाला म्हणजे छोट्या बॉर्डरकडे असेल वरच्या बाजूला छोट्या बॉर्डरच्या, तर मग मोठ्या बॉर्डरकडेच आपला बॉटम येणार आहे. ठीक आहे, आणि जर का मोठी बॉटम वरच्या बाजूला असेल आणि छोटी खालच्या बाजूला असेल म्हणजे बॉटमकडे, तर डिझाईन प्रमाणे आपल्याला ते ठरवायचं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता काय करायचं, तर आता हा मला बॉटम मोठा पाहिजे इथे, तर मी काय करणार आहे बघा. आता मी हे जसं आपण आता अस्तर हे समजायचंय तुम्ही की अस्तरवर कापलेले 2 पाय आहेत. ठीक आहे, त्यातला मी एक पाय घेणार आहे अस्तरचा. ठीक आहे, अस्तर कापलेला. आणि मग काय करायचंय, साडीच्या कोणत्याही बाजूला तुम्ही या बाजूला ठेवा किंवा या बाजूला ठेवा, कोणत्याही बाजूला ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, तर काय करायचं, आधी हा पाय असा ठेवून ठेवायचा पेपरवर, आणि याच्या या बाजूला हे जे आपलं सीट उंची आहे ही आणि ही दोन्ही बाजूची सीट उंची जी आहे, तर ती आधी मोजून घ्यायची. आता समजा ही मोजून घ्यायची, तर माझी कापडावर जर मी घेतलं तर सीटचा 3 अधिक 1 इंच आलेला आहे. ठीक आहे, सीटचा 3 अधिक 1 इंच, तर माझं ते माप येणार आहे 23.5. तर 23.5 हे मोजून घ्यायचं, आणि 23.5 आलं आहे तर त्याच्यामध्ये 4 इंच वजा करायचं आहे. तुमचं कोणतंही माप इथे येऊ द्या, सीट उंचीचं पूर्ण असं टेपने आधी जो आपण अस्तरवर काढून घेतलेलं आहे असं ओपन करून पहिल्यांदा मोजून घ्यायचं किती आहे, आणि मग त्याच्यामध्ये 4 इंच ॲड करायचे आहे. तर आता माझं इथे होतं 23.5, तर त्याच्यामध्ये मी 4 इंच ॲड जर केलं तर 27.5 येतं. तर तसं 27.5 इथून एका बाजूने असं मोजून घ्यायचं. तर इथे समजा आता इथे माझे 27.5 आले, तर मग बरोबर तिथून कपडा असा दुमडायचा आहे आणि डबल घडी करून घ्यायची. साडीची अशी डबल घडी करायची आहे, आणि मग त्याच्यावर आपला पाय असा ठेवायचा. हे असं करायचं आहे. ठीक आहे, किंवा काय करायचं, डायरेक्ट साडीवर बॉटम ठेवायचं. आपले हे कटिंग ठेवायचं आहे अस्तरचं, बघायचं, आणि दोन्ही बाजूला 2-2 इंचाचं माप टाकून घ्यायचं. बघा आता इकडे समजा ही एवढे 2 इंच आहे आणि इकडे 2 इंच समजा, हे असं माप आलेलं आहे. तर मग तिथून डबल घडी करायची आहे साडीची. ठीक आहे, पायासाठी आपल्याला डबल घडी करायची आहे. हा असा ही अशी साडी दुमड घालायची आहे, म्हणजे डबल घडी हवी आहे आपल्याला. 2 पाय काढायचे आहेत ना, त्यासाठी डबल घडी करायची. आणि ह्या असा बॉटम ठेवायचा. याच्या आपलं असं हे पायाचं आपण कटिंग केलेलं असतं ते ठेवायचं बॉटमला. तर खालून अर्धा इंच सोडायचा आहे बॉटमकडून. साडीचा भाग जो आहे तर तो खालून अर्धा इंच सोडून त्याच्यावर मग हे ठेवायचं आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट इथे पिना लावून घ्या. ठीक आहे, पिना लावून घ्यायच्या. मी दाखवते, तेही करून दाखवते. हे बघा, असं पिन लावून घ्यायची. हे असं. आता काय करायचं, ही सीट उंची आहे. आता वर आपली साडी आपण वर साडी बाकी राहते. ठीक आहे, आपला जो आपण हा पाय ठेवला, आता इथे वर कापड बाकी आहे. तर याच्यावर आपल्याला 11 ते 12, 14 इंचापर्यंत तुम्ही एक्स्ट्रा कापड इथे वर ठेवू द्यायचं. जेवढं आहे तेवढं घेऊ शकतात. ठीक आहे, काही हरकत नाही.
वरची जी बॉर्डर असते तर फक्त ती बॉर्डर काय करायची, पाय काढायच्या आधी डबल घडी करायची आणि वरची बॉर्डर जी असते, ठीक आहे, समजा ही बॉर्डर आहे, ही छोटी बॉर्डर आहे आपली वरच्या बाजूची आणि खाली मोठी बॉर्डर आहे, ठीक आहे. तर ह्या बॉर्डर पासून खाली अर्धा इंच सोडून द्यायचं, अर्धा इंच कापड सोडून द्यायचं, बॉर्डरच्या खाली अर्धा इंच सोडून द्यायचं आणि तिथून इथपर्यंत जेवढं माप राहतं कापडाचं ते राहू द्यायचं, तेवढं कटिंग करायचं याच्यामध्ये, ठीक आहे. तेवढी बॉर्डर ही बाजूला काढून टाकायची. आणि आता काय करायचं, हे सीट उंची जी आहे तिथून इकडे जे आपण दोन इंच इकडे आणि 2 इंच इकडे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, ठीक आहे. तर इथून 1 इंच वाढवायचं आहे गोल आकारामध्ये. हे सीट उंचीचा जो आकार आहे तिथून असं 1 इंच मार्जिन टाकायचं आहे. असं टेपने 1 इंच घ्यायचं आणि मग हा भाग इथपर्यंत असा वाढवायचा आहे. हे बघा, हे असा हे 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे. या बाजूला सुद्धा तसंच करायचं, 1 इंच असं ठेवायचं. हे बघा, इथून बरोबर समजा हे बघा असं राऊंडमध्ये 1 इंच मार्क करून घ्यायचं. इथून 1 इंच, इथून 1 इंच, तर पूर्ण असं वरपर्यंत जिथपर्यंत आपलं कापड एक्स्ट्रा आहे वर ते ठेवायचं. शक्यतो जास्तीत जास्त 10 इंच ते 14 इंचापर्यंत वरचं कापड असलं पाहिजे. का तर ते इथे आपल्याला चुण्या घ्याव्या लागतात त्यासाठी. तर अशा पद्धतीने हे मार्किंग करायचं आणि कटिंग करायचं, ठीक आहे. आधी सर्वात आधी काय करायचं बघा, हे जे आपण बॉर्डर वरची आहे ती बॉर्डर याच्यामध्ये घ्यायची नाही, ठीक आहे. आता हे बॉर्डर बघा अर्धा इंच सोडून आपण जे मार्क केलेलं आहे तर पहिल्यांदा बॉर्डर वेगळी करून घ्यायची. अशा पद्धतीने ही बॉर्डर वेगळी करून घ्यायची. ही राहू द्यायची, कट करायची गरज नाही, साडीला तशीच राहू द्यायची, ठीक आहे. कट नाही करायची, म्हणजे आपल्याला पूर्ण बॉर्डर काम असेल तर मिळू शकते. आता इथून आपण कट करून घ्यायची. हे बघा, इथपर्यंत आणि मग इथून जितकं आपलं हे पायाचं माप आहे त्याला लागूनच कट करायचं, इकडे एक्स्ट्रा ठेवायचं नाही कापड, ठीक आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा तसंच कटिंग करून घ्यायचं, बरोबर जेवढं आहे तेवढं. आणि हे 1 इंच एक्स्ट्रा घेतलंय ते एक्स्ट्राच घेऊन घ्यायचं. हे बघा, हे झालं आपलं पायाचं कटिंग. अशा पद्धतीने आपले पाय सुद्धा निघाले उरलेल्या साडीमधनं, ठीक आहे. आता बाकी आपली ही साडी राहिली एवढी. आता ही बाकीचं साडी राहिली, तर पाय निघाले आपले, पदर निघाले. आता आपल्याला काष्टा काढायचा आहे, ठीक आहे. आता हे कमी आहे म्हणून तुम्ही समजू नका, साडीचा भाग खूप राहतो. 6 वार साडीमध्ये लहान मुलीची साडी होते, ठीक आहे. 32 इंच उंची आहे इथे, तर 5.5 मीटरमध्ये म्हणजे 6 वार साडीमध्ये कधी कधी 5.25 मीटर 5.5 मीटर अशी साडी येते, ठीक आहे. त्याप्रमाणे आपलं कापड उरतं आणि त्याप्रमाणे ॲडजस्ट होतं पेशवा. आता ही साडी उरलेली आहे, तर याच्यामध्ये आता सर्वात आधी आपल्याला काष्टा काढायचा आहे, ठीक आहे. काष्टा काढायचा आहे, तर लहान मुलींसाठी काष्टा काढताना बॉर्डरकडून 22 इंच ते 25 इंचापर्यंत काढायचा पदर. मोठी बॉर्डर आता वरच्या बाजूला ठेवली आहे मी आणि छोटी बॉर्डर माझ्याकडे आणि सरळ भाग वरच्या बाजूला असं साडी अंथरायची आहे. आता काष्ट्यासाठी हा नेस्ता पदरची बाजू घेतलेली आहे मी डाव्या बाजूला. तर तिकडनं उंची घ्यायची आहे, आधी काष्ट्याची उंची घ्यायची आहे. तर उंची आधी इथे माप टाकून घ्यायचं, पूर्ण उंची, ठीक आहे. पूर्ण उंची, तर पूर्ण उंची आहे 32, पूर्ण उंची आहे 32. तर इथे माप टाकलं मी 32चं आणि खाली 4 इंच घ्यायचं, 4 इंच खाली वाढवायचं. पूर्ण उंची अधिक 4 इंच असं माप टाकायचं आणि ही सरळ रेषा आखून घ्यायची.
आता हे कट करून टाकायचं, सरळ कट करून घ्यायचं। हा झाला आपला काष्ट्यासाठी आपण कापड कापून घेतलाय तो। तर आता बघा, आता आपण हे सरळ काढून घेतलं आहे काष्ट्यासाठी कापड। तर आता काष्ट्यासाठी आपल्याला बॉर्डर मी इकडे माझ्याकडे ठेवलेली आहे। तर रुंदीला लहान मुलीचं काष्टा आहे साडीचा, त्याच्यामुळे इथे रुंदीला ठेवायचं आहे 22 ते 25 इंच। ठीक आहे, तर मी इथे बघा असं 25 इंचावर मार्क केलं, इथून 25 इंचावर मार्क केलं आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे। सरळ रेषा आखून घ्यायची आणि हे कट करून टाकायचं, सरळ रेषेत कट करून टाकायचं। ठीक आहे, तर बघा ही बॉर्डर कडून जी आपण घेतली आहे ती उंची घेतली आहे। ठीक आहे, उंचीला किती घ्यायचं, पूर्ण उंची अधिक 4 इंच आणि रुंदीला घ्यायचं आहे 22 ते 25 इंच लहान मुलींसाठी। ठीक आहे, आता हे असं घेतलं मी। आता बॉर्डरची बाजू आहे ती वरच्या बाजूला, पुढच्या समोरच्या बाजूला ठेवायची। ठीक आहे, विरुद्ध दिशेला, आणि जी आपण कट करून घेतलं एक्स्ट्रा ते आपल्या बाजूला ठेवायचं। आता काय करायचं, हा दुसरा पाय घ्यायचा, अस्तरचा जो दुसरा पाय आपण किंवा जे कटिंग केलेलं आहे अस्तरचं, तर तो पाय घ्यायचा आणि ही अशी घडी उमडलेली आहे अशीच ठेवायची आहे। हा पाय असाचा असा इकडे ह्या बाजूला ठेवायचा। ठीक आहे, बॉर्डर समोरच्या बाजूला ठेवायची आहे आणि बॉर्डर ज्या बाजूला नाही ती आपल्याकडे ठेवायची आणि त्या बाजूने हा पाय असा ठेवायचा आहे, आपला अस्तर जे कटिंग केलेलं आहे ते। आणि मग हा जो आपला सीट उंचीचा आकार आहे तिथे आखून घ्यायचा, सीट उंचीचा आकार आखून घ्यायचा। ठीक आहे, पाय बाजूला ठेवायचा आणि हा सीट उंचीचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा। हे बघा, हा कट केला। आता त्याच लाईनीमध्ये खाली कॉर्नर पासून इथे 4 इंचावर मार्क करायचं, कॉर्नर पासून क्रॉस मध्ये 4 इंचावर मार्क करायचं आणि हा असा आकार द्यायचा, असा। आता हा कट करून घ्यायचा। हा झाला आपला काष्टा रेडी। ठीक आहे, कसा येणार आहे आपला हा, हे बघा, ही बॉर्डर आहे, हे मस्त असं प्लेट्स टाकायच्या याच्या वर। हे बघा, अशा घड्या करून हा असा काष्टा येणार आहे आपला आणि असा जॉईन केल्यावर। ठीक आहे, पुढे तुम्हाला सर्व समजणार आहे आणि पेपरवर पण तुम्हाला समजतंय की नाही कमेंटमध्ये मला मैत्रिणींनो सांगा, तुम्हाला कसं वाटलं मी जे समजवते ज्या पद्धतीने, तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंटमध्ये नक्की उत्तरं द्या। तर बघा, आता हा कापड आपला उरला बाकीचा। ठीक आहे, हा उरतो 6 वार साडीचा लहान मुलीचं शिवताना 1.5 ते 1.25 मीटर आपलं कापड उरतं। ठीक आहे, आता हे समजा की तेवढा कापड हा उरलेला आहे। आता याच्यात आपला शेवटचा भाग काढायचा आहे साडीचा। ठीक आहे, कोणता, तर पुढे आपल्याला ओच्यासाठी कापड हवंय, ओचा जो घालतो आपण प्लीट्स घालून, तर त्याच्यासाठी हा उरलेला कापड वापरायचा आहे। ठीक आहे, जेवढा उरलेला असेल तेवढा वापरायचा आहे। तर आता बघा, हे असं मी ठेवलं आहे आणि हे सरळ असं सरळ करून घ्यायचं इथून। आता काय करायचं, हे बघा, आता इथे हे जे आपली बॉर्डर राहिलेली आहे, वर बॉर्डर राहते। ठीक आहे, कट करता करता सर्व भाग आपण कट करता करता ही अखंड बॉर्डर आपण ठेवलेली आहे। ठीक आहे, तर आता काय करायचं, ही बॉर्डर पूर्ण कट करून घ्यायची। ठीक आहे, कट करून घ्यायची, जी अर्धा इंच आपण ठेवून कट करतो, बॉर्डर वेगळी करून टाकायची ह्या कापडाची। या कापडाला हा पार्ट काढायला आपल्याला बॉर्डरची गरज नाही, फक्त जी एक बॉर्डर खाली बॉटमला जी ठेवायची आहे ती बॉर्डर फक्त ठेवायची आहे। आणि पेशवाई साडी शिवतोय तर त्यासाठी मोठी बॉर्डर जी असते साडीची त्याच्यामध्ये लुक छान दिसतो पेशवाईचा, पेशवाई नऊवारी साडीचा। ठीक आहे,
तर बॉर्डर ठेवायची फक्त मोठी, छोटी जी असेल ती कट करून टाक, कोणती असू द्या, प्रत्येक साडीचा वेगवेगळा प्रकार असतो। तर कोणत्या कोणत्या साडीला दोन्ही साईडला मोठ्या असतात किंवा दोन्ही साईडला छोट्या असतात। आता माझ्याकडे जी साडी आहे त्याला मोठी बॉर्डर एका बाजूला आणि एका बाजूला छोटी बॉर्डर आहे, तर त्याप्रमाणे मी हे ड्रॉइंग करून तुम्हाला दाखवते की तुम्हाला जेव्हा मी डायरेक्ट आता साडीवर दाखवेल तर पूर्ण त्या व्हिडिओमध्ये साडी दिसते नाही मला माहिती नाही, त्यासाठी मी तुम्हाला हे समजवते की ते तुम्हाला पटकन मग लक्षात येईल की ताईने कसं हे कटिंग केलंय। ठीक आहे, तर त्यासाठी हे अगदी लक्षपूर्वक बघा। तर बघा आता हा उरलेला कापड आहे, आपण बॉर्डर काढून टाकलेली आहे। ठीक आहे, आता काय करायचं, इथे एक बाजू म्हणजे आता ही मी अशी साडी अंथरलेली आहे। ठीक आहे, बॉर्डर माझ्याकडे केलेली आहे आणि जी बॉर्डर मी कट केली आहे ती वरच्या बाजूला ठेवली आहे। ठीक आहे, तर आता डाव्या बाजूचं जे डाव्या हाताला जी माझी साडीचा हा जो पदर आहे म्हणजे जी किनार येते ह्या बाजूला, डाव्या हाताच्या बाजूला काय करायचं आहे, इथून किनारीपासून, ठीक आहे, इथून किनारीपासून 4 इंचावर मार्क करायचं, 4 इंचावर मार्क करायचं आणि मग तिथे आपला जो हा आपण अस्तरचा पाय कट केलेला आहे, अस्तरचा तो सीट घेराचा जो कमरेकडचा भाग आहे तो बरोबर इथे सुद्धा असा ठेवायचा आहे, सरळ सरळ ठेवायचा आहे। ठीक आहे, इकडे एक्स्ट्रा कापड राहू द्यायचं, हे असा सरळच्या सरळ हा पाय ठेवायचा आहे। बघा अशा पद्धतीने हां, बॉर्डर ही इथे आली तर हे सीट उंचीचं जे आहे आकार तो असा आपल्याला इथेही मार्क करून घ्यायचा आहे, असा या बाजूला इथून 4 इंच घ्यायचं आणि तिथे ठेवून हा आकार असा काढून घ्यायचा आहे। आणि मग इथून हा भाग तुम्ही सरळ राहू दिला तरी चालेल, पण मी करते त्याप्रमाणे मी थोडासा असा क्रॉसमध्ये घेते, हा कापड असा क्रॉसमध्ये कापते। हा पाय जितका असेल त्याच्या थोड्याशा दुरीने म्हणजे थोडंसं अंतर ठेवायचं, एकदम त्याला लागून नाही कट करायचा आणि असा मी हा कट केला। ठीक आहे, आता काय करायचं, हे बाजूला ठेवून द्यायचं आणि हे कटिंग करून घ्यायचं। ही सीट उंची आणि असं क्रॉसमध्ये सरळ ठेवला तरी चालेल, जसं आहे तसंच तसं, किंवा असं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं। तर हा झाला आपला प्लीट्सचा भाग। तर आता आपलं पूर्ण साडीचं कटिंग झालेलं आहे। बघा हा आपला आहे पदर। ठीक आहे, किती पार्ट असतात आपल्याला कटिंगसाठी निघतात, मग हा पहिला पार्ट निघाला आपला पदराचा, दुसरा पार्ट आपला हे पाय काढले आपण। ठीक आहे, हे दुसरा आणि तिसरा काष्टा काढला आपण, काष्टा, आणि सर्वात शेवटचा आपलं ओच्याचं, आपल्या प्लीट्स घ्यायचे आहेत ओच्यासाठी त्याचं कापड, तर किती चौथा भाग। असे 4 पार्ट आपल्याला पेशवाईसाठी कटिंग करून घ्यावे लागतात साडीमधून। ठीक आहे, तर आता मी कापडावर कटिंग करून दाखवते मैत्रिणींनो, आणि हे तुम्हाला जर तुम्ही हे लक्षपूर्वक बघितलं असेल तर तुम्हाला खूप छान पद्धतीने समजलं असेल, आणि मग मी जे आता कापड कटिंग दाखवेल तुम्हाला तर ते तुम्हाला अगदी पटकन समजणार आहे। ठीक आहे, तर चला आता आपण साडीवर कटिंग करूया। तर बघा ही साडी आहे माझ्याकडे आलेली, तर आता मी आधी याचा पदर तुम्हाला आधी मी समजवलेला आहे त्या पद्धतीने मी हा पदर काढून घेतलेला आहे। बघा ठीक आहे, हा मी पूर्ण पदर काढून घेतलेला आहे, आणि जर तुम्ही कट केला एका म्हणजे जर उंची घेऊन कट केला, ठीक आहे, आता बघा समजा हे बघा हा पदर आहे, तर आता याचं बघा बॉर्डर, एक बाजू बॉर्डर मोठी आहे आणि एका साईडला छोटी बॉर्डर आहे, तर पदर सरळ येणार आहे त्याप्रमाणेच बॉर्डर राहू द्यायची आहे। ठीक आहे,
तर हा पदर बघा असा येणार आहे, म्हणजे नेसल्यावर हा आतल्या बाजूला अशी घडी येणार आहे आतल्या बाजूला, आणि बॉर्डर जी मोठी आहे ती वरच्या बाजूला दिसणार आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने मी हा पदर आधी कट करून घेतलेला आहे, ठीक आहे। हा बघा क्रॉसमध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने मी हा असा कट करून घेतलेला आहे। हा पूर्ण पदर मी कट करून घेतला आहे, कारण त्यांना पूर्ण हवं आहे, ठीक आहे, म्हणून। आणि जर ज्यांना नको असेल तर आपण उंची घेऊन, ठीक आहे, अशी उंची पूर्ण उंची घ्यायची आहे आणि मग कट करणार आहे। तर एक बॉर्डर आपली कट होणार आहे, ठीक आहे। तर एक बॉर्डर कट झाल्यावर त्याला अशी प्लीट मारून, म्हणजे जसं आपण गोठ मारतो एखाद्याला तसं अशी घडी मारून अशी, हे बघा अशी टीप मारून द्यायची आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने एका बाजूला, किंवा जर बॉर्डर बाकी असेल तुमच्याकडे उरली असेल, एक्स्ट्रा असेल बॉर्डर साडीची राहिलेली असेल तर ती एक्स्ट्रा बॉर्डर दुसऱ्या बाजूने पण लावून द्यायची आहे। अशा पद्धतीने तो पदर रेडी करायचा आहे। आता इथे त्यांना पूर्ण हवं आहे म्हणून मला जोडायची गरज पडणार नाही, तर अशा पद्धतीने मी हा पदर काढलेला आहे। आता ही साडी उरलेली आहे, ठीक आहे। आता मला ही मोठी बॉर्डर खाली हवी आहे, ठीक आहे, खालच्या बाजूला हवी आहे मला। तर मी बॉर्डर अशी खालच्या बाजूला घेऊन पाय कट करायचे मला, तर एक घडी आता मी डबल घडी करणार आहे। तर बघा एका साईडने म्हणजे नेसता पदर किंवा ज्या बाजूने पदर काढलाय आपण त्या बाजूनेच घ्यायचा आहे आणि ही अशी डबल घडी करायची आहे। एका साईडने डबल घडी करायची, म्हणजे कशी मी सांगितले तुम्हाला की सीट आपण पायाचा जो पायाची सीट घेर आहे तो पूर्ण मोजून घ्यायचा आहे, ठीक आहे। पूर्ण मोजून त्याच्यामध्ये 4 इंच ऍड करायचे। जसं इथे आता बघा पूर्ण इथे आलेलं आहे, किती 23.5 आलेलं होतं आपलं, ठीक आहे। हे बघा हे पूर्ण माप जे आहे सीट घेराचं, हे बघा इथे 23.5 आलेलं आहे, तर याच्यामध्ये मी किती 4 इंच ऍड करणार, तर 23 आणि 4 27, 27.5 ही अशी डबल घडी करायची। हे बघा अशा पद्धतीने आता पहिल्यांदा मी मोजून घेणार, 27.5 मला हवा आहे तेवढं। हे बघा हे असं मार्किंग करून घ्यायचं। हे बघा इथपर्यंत माझी 27.5 आलेली आहे, तर मी सरळ असं बरोबर सरळ घडी करणार आहे आणि अशी डबल घडी करून घेणार आहे। अशा पद्धतीने ही डबल घडी करायची। साडीमध्ये बुट्ट्या वगैरे असतील तर ते व्यवस्थित मैत्रिणींनो चेक करून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने साडी अंथरायची आहे, ठीक आहे। आता इथे एवढं अवघड नाहीये, सरळ अशा बुट्ट्या आहेत बघा, अशा गोल गोल आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये। तर बघा हे अशा पद्धतीने मी साडी अंथरून घेतलेली आहे। तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते पूर्ण। हे बघा ही खालच्या बाजूला बॉर्डर आहे, मोठी बॉर्डर खाली हवी आहे मला आणि छोटी बॉर्डर ही वरच्या बाजूला आहे। तर अशा पद्धतीने ही बघा डबल घडी करून घेतलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने मी हे डबल घडी करून साडीवर हा एक पाय ठेवून घेतलेला आहे, ठीक आहे। हे बघा अशा पद्धतीने, हे बघा असा मी अंथरून घेतलेला आहे, ठीक आहे। अर्धा इंच वर ठेवायचा आहे, ठीक आहे। हे बघा खालून बॉटम साडीचा अर्धा इंच खाली एक्स्ट्रा, म्हणजे अर्धा इंच साडीचं जे आहे आपलं खाली बॉर्डर, तर अर्धा इंच सोडून हे अस्तरचा पाय आपल्याला ठेवायचा आहे वर, ठीक आहे। अशा पद्धतीने हा पाय अंथरून घ्यायचा पूर्ण। आणि आता बघा हा वर आपण अंथरल्यावर हे बघा हा एक्स्ट्रा वर साडीचा कापड राहतो आहे आणि बॉर्डर आहे, ठीक आहे।
याच्यासाठी मी तुम्हाला बोलली की आधी साडी माप पूर्ण उंची घेऊन कट करू नका, ठीक आहे. तर आधी बॉर्डर राहू म्हणजे जसं तशी साडी राहू द्यायची हवं तर, ठीक आहे. तर आता अशा पद्धतीने हे वर जे कापड राहिलेलं आहे ते राहू द्यायचं आणि बॉर्डर सोडून, वरची बॉर्डर सोडून, ठीक आहे. हे बघा या बाजूला वरची जी आहे वरच्या बाजूला बॉर्डर सोडून अर्धा इंच खाली मार्क करून घ्यायचं, अर्धा इंच, ठीक आहे. पूर्ण अर्धा इंच इथे मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे ही बॉर्डर जी आहे अर्धा इंच ठेवून कट करायची आहे. तर आधी कट करायच्या आधी आता इकडे माप बघा कसे टाकायचे आहेत. हे बघा आता आपण हे ठेवलेलं आहे. तर हा आपला क्रोच पार्ट आहे, ठीक आहे. हा क्रोच पार्ट आहे म्हणजे सीट उंचीचा पार्ट आहे हा. तर इथे काय करायचं आहे, इथून 1 इंच या बाजूला पूर्ण असा गोलाकार मध्ये 1-1 इंचावर वाढवायचा आहे. असा 1-1 इंच कापड वाढवायचं आहे पूर्ण इथे वरपर्यंत, पूर्ण वरपर्यंत आपल्याला वाढवायचं आहे. आणि बॉर्डरकडे अर्धा इंच जे मार्किंग केलं आहे तिथपर्यंत वाढवायचं आहे. आता या बाजूला सुद्धा तसंच करायचं आहे. पूर्ण गोलाकारच्या याच्यामध्ये 1-1 इंचावर मार्क करायचं आहे. 1-1 इंच बाहेर एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे आणि पूर्ण वरपर्यंत सरळ जिथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा मार्किंग केलेला आहे. हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे मैत्रिणींनो बघा, हे बघा हा जो वरचा एक्स्ट्रा आपण पार्ट घेणार आहे किंवा तुम्ही 11 इंच 10 ते 11 इंच वर ठेवायचा आहे एक्स्ट्रा. ते इथे आपल्याला चुण्या येण्यासाठी, ठीक आहे. इथे चुण्या यायला पाहिजे साडीला, नऊवार साडीला, ठीक आहे. त्यासाठी हे एक्स्ट्रा कापड आपल्याला पायासाठी वर ठेवायचं आहे. म्हणून बघा या अशा पद्धतीने मी पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा आता हा जो पूर्ण जशाच्या तसा आखून घ्यायचा, ठीक आहे. तर हा असा इथपर्यंत जोडायचा आणि हे पॉइंट सर्व जोडून सरळ असे जोडायचे. दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. 1-1 इंचावर असं जोडून सरळ आखून घ्यायचं आहे. हे पाय सुद्धा असे पूर्ण आखून घ्यायचे आहे आणि मग त्याच्यावर ते कटिंग करून टाकायचं, ठीक आहे. आता बघा मी कटिंग करते. आता अशा पद्धतीने हे पायाकडून बरोबर एक्स्ट्रा ठेवायचं नाही या बाजूला, ठीक आहे. जसा हा पाय आहे याला लागूनच साडी कापून घ्यायची आहे इथपर्यंत वरपर्यंत आणि मग इथून हे जे एक्स्ट्रा 1 इंच आपण दिलेला आकार तिथून हा असा कट करायचा आहे वर सरळ वरपर्यंत. या बाजूने सुद्धा मी कट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने हे 2 पाय आपले साडीमधून काढलेले आपण. हे बघा 2 वेगवेगळे पाय आपले निघालेले आहेत, ठीक आहे. बरोबर हा पाय बघा, हे बघा असं दाखवते मी तुम्हाला. हा असा कट करून मी हे बघा आणि हे वर आपण एक्स्ट्रा ठेवलेले चुण्यांसाठी. तर अशा पद्धतीने हे 2 पाय आपले रेडी झालेले आहेत. तर बघा काय करायचं आहे आधी. आता बघा तर आता ही साडी अशी अंथरायची म्हणजे सुलड बाजू वर ठेवायची आहे, ठीक आहे. बॉर्डर माझ्या उजव्या हाताला आहे आणि जिथून आपण कट केलेला आहे पूर्ण उंची घेऊन तो भाग वरच्या बाजूला. अशी उंचीमध्ये ही साडी
ठेवायची आहे आणि हा भाग आपल्याकडे समोर करायचा आहे. बॉर्डर खाली आणि बॉर्डर कट केलेली आहे तो वरच्या बाजूला. आता उंचीमध्ये ही साडी माझ्या बाजूला मी बॉर्डर ठेवली एक साईडने आणि त्याच्यावर आता आधी काय करायचं आहे, इथून 4 इंच इथे मार्क करायचं. 4 इंचावर मार्क करायचं. त्याच्यावर आपल्याला हा जो पाय आहे त्याचं सीट उंची जी आहे, सीट उंची किंवा कमरेचा भाग, ही सीट उंची आहे ती बरोबर तिथे लावायची आहे. ठीक आहे. आणि मग हा जो गोल आकार आहे तो इथून असा मार्क करून घ्यायचा आहे. हा इथपर्यंत असा मार्क करायचा. तिथून हे क्रॉस मध्ये इकडे असं मार्किंग करायचं आहे. पूर्ण या बॉटम कडे जाऊ द्यायचं आहे क्रॉस मध्ये. आणि हे कटिंग किंवा हे कट नाही केलं तरी चालेल, पण मी क्रॉस मध्ये करून घेते कटिंग. हे बघा, हे असं कट करून घ्यायचा आहे. हा भाग हा जर तसाच ठेवला तरी चालेल, सरळच्या सरळ ठेवला तरी चालेल, पण मी थोडं क्रॉस मध्ये कट करून घेते. हे बघा, हे असा क्रॉस मध्ये कट करायचा अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपला हा प्लीट्स जे आपल्याला घ्यायचा आहे ओच्यासाठी तो पण कट झालाय. तर अशा पद्धतीने किती भाग आपले कट झाले, हा एक आणि हा आहे आपला काष्टा. हा काष्टा कट झाला आपला आणि हे पाय झाले आपले कट. ठीक आहे. हे कापडाचे पाय आणि हे अस्तरचा पाय, हे आपलं कटिंग. हे 3 झाले भाग आणि हा पदर. तर अशा पद्धतीने हे कटिंग मी तुम्हाला मैत्रिणींनो दाखवलेलं आहे. आता आपण स्टिचिंग बघूया. ठीक आहे.